हाय फ्रेंड्स, मी अस्मिता आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ओल्या कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी स्वच्छ धुवून कांद्याची पात घेतलेली आहे। सुरुवातीला आपण सर्व पातीचे कांदे कट करून घेणार आहे। तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। सर्व कांदे मी चिरून घेतलेले आहेत। आता आपल्याला हा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। कांद्याची पात आपल्याला वेगळी चिरून ठेवायची आहे व कांदा ओला आपल्याला वेगळा चिरून ठेवायचा आहे। अशा पद्धतीने सर्व कांदे मी चिरून घेतलेले आहेत। आता आपण कांद्याची पात चिरून घेऊयात। कांद्याची पात चिरत असताना आपल्याला ती जास्त बारीक व जास्त मोठी ठेवायची नाही, मीडियम साईजनेच कट करून घ्यायची आहे। ओल्या कांद्याची पात लगेच शिजते, लगेच त्याची भाजी होते। जास्त बारीक कट केलं तर भाजी एवढी चांगली होत नाही। आता आपण सर्व कांद्याची पात व कांदे चिरून घेतलेले आहेत। आता साहित्य पाहूयात। ओला कांदा चिरून घेतलेला, ओल्या कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे। फोडणीसाठी मी इथं जिरे, मोहरी आणि हळद घेतलेली आहे। थोडीशी मूग डाळ, तेल आणि घरी बनवलेली चटणी मी इथं वापरणार आहे आणि चवीनुसार मीठ। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये आता पहिल्यांदा मी सर्व कांदा भाजून घेणार आहे। कांदा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा छान आधी सुरुवातीला भाजून घेतला तर भाजीची चव खूप छान लागते। कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे। आता मी यामध्ये फोडणीसाठी तेल घालून घेणार आहे। तेलामध्ये 1-2 मिनिट कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे। त्यासाठी मी आता त्यामध्ये जिरे, मोहरी आणि हळद घालून घेणार आहे। हे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मूग डाळ घालून 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये घरी बनवलेली चटणी घालून घेणार आहे। 2 चमचे चटणी मी इथं वापरलेली आहे। तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ वापरलेलं आहे। हे सर्व 1-2 मिनिट भाजून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये सर्व कांद्याची पात चिरलेली घालून घ्यायची आहे। हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व कांद्याच्या पातीला मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहे। कांद्याची पात कवळी असल्यामुळे ती लगेच शिजते। आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घेणार आहे। आता 5 मिनिट झालेले आहेत। पाणी आपलं कमी झालेलं आहे। आता शेंगदाण्याचं कूट थोडंसं मी घालून घेणार आहे। कूट आपण आवडीनुसार कमी जास्त घालू शकतो। आता अजून मी 3 ते 4 मिनिट यावरती झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। अशा पद्धतीने आपली कांद्याची भाजी शिजलेली आहे। खाण्यासाठी कांद्याची भाजी तयार आहे। खूप सोपी रेसिपी आहे। अगदी 5 मिनिटात कांद्याची भाजी तयार होते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। कलर खूप सुंदर आलेला आहे आणि चव सुद्धा खूप छान लागते। धन्यवाद।